शेतकरी मित्रांनो, सूर्यनारायणाला साक्षी म्हणून किंवा त्याचं दर्शन घेऊन आपण आजच्या कामाला सुरुवात करतोय। आपल्या गीताई शेती शिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहृदय स्वागत आहे। हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा। याच्यामध्ये मी काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका आणि होत असेल तर आपल्या शेतामध्ये नक्कीच अंमलात आणा। आज 22 ऑगस्टला आपल्या या कपाशी पिकाला पूर्ण 70 दिवस झाले। तर या 70 दिवसामध्ये आज आपण या कपाशी पिकावरती तिसरी फवारणी घेतोय। तर ती तिसरी फवारणी ही आपण फक्त जैविक घेतोय आणि त्या जैविकमध्ये आपण घरी बनवलेलं जीवामृत आणि त्याच्यानंतर हे अंडा आणि ताकचं संजीवक आणि निंबूयार्क ह्या तिघीचं कॉम्बिनेशन करतोय आणि याची फवारणी घेतोय। तर ह्या खालच्या प्लॉटला 60च दिवस झालेत आणि याच्यासुद्धा एक वेगळा प्रयोग केलेला आहे। तो प्रयोगसुद्धा लवकरच व्हिडिओद्वारे तुमच्या पर्यंत मी पोहोचील। आणि ह्या कपाशीला पूर्ण 70 दिवस झाले। आपण पाहू शकता ही कपाशी पीक बिलकुल आता पाते फुलं आणि बोंडांनी गच्च भरलेलं आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या वर्षी 12 वर्षांतर कपाशीचं पीक केलं आहे आणि या कपाशीच्या पिकामध्ये जवळपास आपण 4 प्रयोग केलेले आहेत। वेगवेगळ्या प्लॉटमध्ये 4 प्रयोग केले। तर ते 4 प्रयोग मी लवकरच आपल्यासमोर सादर करणार आहे। फक्त कृपा करून आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। तर हे अंडा ताक आणि निंबूयार्क याचा आपण संयोग याच्याकरता घेतोय। हे अंडा ताकचं संयोग बनवलंय, हे कसं बनवलं याचा सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। हे निंबूयार्क घेतोय आणि हे जे बनवलंय आपण जीवामृत, तर हे जीवामृत घेतोय। या तिसरी फवारणीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी किंवा फुलगळ, पातेगळ किंवा इतर बुरशीचा परिणाम जो काय असेल तो या पानांवरती दिसून येतोय। तर तो नक्कीच याद्वारे थांबतोय, कारण मी या अगोदर असे प्रयोग केलेले आहेत। पपई पिकावरती म्हणा किंवा केळी पिकावर म्हणा किंवा टरबूज खरबूजवरती। तर ते दाखवण्याचा जास्तीत जास्त सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।